पाहुयात पुढची बातमी। यवतमाळ जिल्ह्यातील बंजारा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 15 फेब्रुवारीला जयंती साजरी केली जाते। त्यासाठी बाजारपेठ सजलेली आहे। खरेदी करण्यासाठी गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। तर यवतमाळ मधली ही दृश्य, बाजारपेठीची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। यवतमाळ जिल्ह्यात बंजारा समाजाची संख्या जास्त आहे आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची 15 फेब्रुवारीला जयंती साजरी केली जाणार आहे। त्यासाठीच बाजारपेठ सजल्याचं पाहायला मिळतंय। बाजारपेठेमध्ये गर्दी सुद्धा होताना दिसून येते। या संदर्भात व्यापारी आणि गृहिणी महिलांसोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। येणाऱ्या 15 फेब्रुवारीला संत सेवालाल महाराजांची जयंती आणि याच जयंतीच्या अनुषंगाने यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाच्या विविध आभूषणांसाठी बाजार सजलेला आहे। मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारचा आहे। या ठिकाणी बाजार सजलेला एकंदरीत पाहिलं तर महिलांच्या कातडीपासून असेल, फेट्यापासून असेल किंवा ओढणीपासून असेल, तर आठी चोटला असेल किंवा या ठिकाणी जर पाहिलं तर हसलो असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बाजारात उपलब्ध झालेल्या आहे। एकंदरीत पाहिलं तर 15 फेब्रुवारी हा जो सण आहे हा बंजारासाठी दिवाळी म्हणून मानल्या जाते। संत सेवालाल महाराज ह्या ठिकाणी जे आहेत, पौरा देवी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत त्यांची पूजासुद्धा त्या ठिकाणी केली जाते। संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये जयंती साजरी केली जाते। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत काही व्यापारी आहे। भाऊ, कशा प्रकारचं या ठिकाणी काय काय तुमच्या इकडनं विक्रीसाठी आलेला आहे आणि काय सांगणार? काय नाही, विक्रीसाठी आणलेलं काय आहे? व्यवसाय आमचा, धंदा आहे। काय विकलेलं काय आहे? आटी चोटला आहे, पावली आहे, पट्टा आहे, हार आहे, बायटा आहे, बुरिया, छन, सगळं वस्तू आहे। टोपली, घुगरी, आटी, पट्टी, पावली, टिकी, नळी, बायटा, हार। आमचे जे संत सेवादास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जो सण साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये अति उत्साहाने बंजारा समाज हा म्हणजे त्यांचं एक समाजाचा सण म्हणून, मोठा सण म्हणून साजरा करण्यात येत आहे। आणि याच माध्यमातून बंजारा समाजाची जी संस्कृती आहे ती सुद्धा जोपासण्यात येणार आहे। त्या कारणाने ही खरेदी करण्यासाठी मी आलेली आहे, ज्यामध्ये आमचे जे सांस्कृतिक न म्हणता जे पारंपरिक जे एक वेशभूषा आहे ते जोपासण्यासाठी मी सर्व साहित्य आणि हे ज्वेलरी घेण्यासाठी इथे आलेली आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।